तर आता नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात उद्धव गटाकडून आव्हान मिळणार आहे। उद्धव गटाची पुढची रणनीती ठरलेली आहे। नार्वेकरांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात मिळणार आव्हान। उद्धव ठाकरे यांची आता पुढची रणनीती ठरलेली आहे। उद्धव गटाची पुढची रणनीती म्हणजे राहुल नार्वेकर यांनी आज विधान भवनात दिलेल्या निकालाला ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, तिथे त्याला आव्हान देणार आहे। हा निकाल अयोग्य असून राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर आणि दिलेल्या निर्देशांना न जुमानता हा निकाल दिल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। नार्वेकरांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आता आव्हान मिळणार आहे। उद्धव गटाची पुढची रणनीती ठरली आहे। तर या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणतात पाहूयात। सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत। याचा अर्थ लोकशाहीचा मुर्दा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे। निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या। सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या, परंतु फक्त त्यांना निकाल देता येत नाही। विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल। राजकीय पक्ष दोन नसतात, राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे। असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे। दुसरं असताना जर एवढ्या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या, खारिज करायच्या होत्या, तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला